झाल्या? 15 धावा झाल्यात. या ओव्हरला 7 रन आलेत. पंधरा 2 ओव्हर 15 रन. पण बॉलरचं नाव काय? हां आता बॉलिंगला मल्हार आलेला आहे. पुढचं आगमन झालं. फुल टाईट आहे. गुड बॉल. डॉट बॉल डॉट. उत्कृष्ट फटका. 6 धावा. एकवीस रन 2 बॉल झालेले. हो उत्कृष्ट फटका. षटकार. राणीच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. टीमची धावसंख्या 27 झाली. शेवटचे 2 चेंडू. 3 तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. सुमित स्टेजवर पाणी पाहिजे. सुमित स्टेजवरती पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. एक धाव डिक्लेअर. 28 ना. 2 चेंडू शिल्लक ना. 2 शिल्लक आहेत ना. धाव संख्या 28 झाली. शेवटचे 2 चेंडू. या षटकातले 2 चेंडू शिल्लक. तिसरी 3 धावा. डिक्लेअरची एक 4 धावा. 3 धावून काढल्या. 1 डिक्लेअर.
संपली हो. हा कसा आला? हां हां. उत्कृष्ट चेंडू. 3 षटकानंतर धाव संख्या 32. शेवटची 3 षटकं शिल्लक. त्यात एक मॅजिक ओव्हर. लवकरात लवकर सुरुवात करा. अजून सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज राहुल. नवीन गोलंदाज राहुल. वाईट प्लस 2 धावा. धावसंख्या 34. उत्कृष्ट फटका. एक धाव. जो तिकडे सांग डिक्लेअर आहे म्हणून. डिक्लेअर आहे बोला. डिक्लेअर आहे. डिक्लेअर. एक धाव. धावसंख्या 36. किती बॉल आहेत? 2 बॉल झाले. 2 झाले. 2 बॉल 36 झाले. शेवटचे 4 चेंडू ह्या षटकातील. धावसंख्या 36. डिक्लेअर. एक धाव. धावसंख्या 37. उत्कृष्ट फटका. 4 धावा. 41. 41 धावा. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. चौथं षटक चालू आहे. चार चेंडू झाले. शेवटचे 2 चेंडू ह्या षटकातील. एक धाव. शेवटचा चेंडू. ह्या षटकातील शेवटचा चेंडू.
43 42 धावसंख्या 42. उत्कृष्ट फटका. चार धावा. मॅजिक ओव्हर. 46 बोला. 4 षटकानंतर 46 धावा. 5वं षटक मॅजिक षटक. या षटकात जेवढ्या धावसंख्या होतील त्याच्या दुप्पट धावा संघाला मिळतील. विकेट जर गेला तर जेवढ्या धावा केल्या तेवढ्या धावा मिळतील. याची प्रत्येक संघाने नोंद घ्यावी. बरोबर ना. आउट झालं तर तेवढं धावा ना. आउट झालं की तेवढं, आउट नाही झालं की डबल नाही. बॉलर कोण आहे? संदेश कानडे. संदेश कानाडे मॅजिक ओव्हर घेऊन येत आहे. मॅजिक ओव्हरचा पहिला चेंडू. उत्कृष्ट चेंडू. एक धाव. मॅजिक षटकातील दुसरा चेंडू. उत्कृष्ट चेंडू. एक धाव. 48 झालं. धावसंख्या 48. मॅजिक षटकातील दुसरा चेंडू पडलेला आहे. दुसरा बोलले रे. दुसरा चेंडू. 2 चेंडू झाले. तिसरा चेंडू मॅजिक षटकातील. उत्कृष्ट फटका. चार धावा. कचाट क्षेत्ररक्षण. किती रे या बॉलला? हां 3 बॉल 6 रन आले. 3 बॉल 6 रन आलेत जादुई षटकामध्ये. चौथा चेंडू. उत्कृष्ट फटका. 6 धावा. 4 चेंडू 12 धावा. दोन बॉल बाकी. जादुई षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 12 धावा झाल्या आहेत. पाचवा चेंडू. उत्कृष्ट फटका.
6 धावा. 18 धावा झालेत. मॅजिक आहे. जादू या षटकातला शेवटचा चेंडू. आतापर्यंत 18 धावा झालेत. एक धाव. 19 धावा. ह्या षटकात 19 धावा झाल्या. त्यामुळे त्यांना आणि 19 धावा, टोटल 38 धावा या ओव्हरला धाव संख्या झाली आहे. 84 झाला. 84. शेवटचं षटक बाकी. पाणी घे, पाणी घे. हे बॉलर नेम, हे बॉलरचं नाव. बॉलर नेम. गोलंदाजाचं नाव सांगा. गोलंदाजाचं नाव सांगा. हा, हे नाव काय गोलंदाजाचं? प्रथमेश. शेवटचं षटक घेऊन आलाय प्रथमेश. कॅरेट मागे घे ना. 2 धावा. 86 झालेत. 86. एक वाटली. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. 86 धावा झाल्या आहेत. दुसरा चेंडू घेऊन प्रथमेश. वाईट प्लस 2 धावा. एक धाव. धाव संख्या 89. शेवटचे 4 चेंडू. शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक. अवांतर चेंडू. वाईट बॉल. धाव संख्या 90. 4 चेंडू शिल्लक. घाई करा, अजून 2 सामने शिल्लक आहेत. उत्कृष्ट फटका. षटकार. 96 धावा झालेत. आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या 96. चौथा षट चेंडू. उत्कृष्ट फटका. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 97. अठ्ठ्याण्णव धावा.
शेवटचा चेंडू, धावसंख्या 100 होण्यासाठी 2 धावांची गरज. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू, उत्कृष्ट फटका, 4 धावा. 102 धावा झालेल्या आहेत. 103 धावाची गरज आहे. 6 नंतर 2 सिंगल आणि 1 4. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. 103 टू विन. 36 बॉल 103 रन करायचे आहेत. त्यात एक मॅजिक ओव्हर जादुई षटक आहे. त्या षटकात जेवढ्या धावसंख्या केल्या जातील त्याच्या डबल धावा मिळतील. पण विकेट गेला तर जेवढ्या धावा आहेत तेवढ्याच मिळतील. याची सर्व संघांनी नोंद घ्या. बॅट्समॅन पाठवा लवकर. एकशे 3 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं बंड्या. फलंदाज पाठवायचे आहेत. लवली मॅचला सुरुवात करायची आहे. जास्त टाइम घेऊ नका. आपल्याला अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. यानंतर बॅट्समॅन पाठवायचे आहेत. कानडे श्रीदुर्गा साई चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. साईबाल मित्रमंडळ आयोजित एक भव्य दिव्य स्वरूपाचे क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सामन्यामधील नॉकआउटची बी ग्रुपची एक शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 7 स्टार त्यांच्या विरुद्ध शंभू 11 हा संघ. आणि शंभू 11 या संघाने 102 धावा धावफलकावर लावल्यात 6 षटकांमध्ये. आणि कुठेतरी या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं शतक या सीझन मधलं पाहायला मिळालं. 103 धावांचं लक्ष आहे. आणि मी खेळाडूला देखील विनंती करतो, गौरीश तुम्हाला देखील विनंती करतो, थोडंसं लवकर मॅच संपवा. आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायचे. त्यानंतर फायनल मॅच आहे, सेमीफायनल मॅच आहे. विलंब नको, ज्या कारणाने आपल्याला षटक कमी करावे लागतील. असं काही होता कामा नये. एक महत्त्वपूर्ण टुर्नामेंट आहे. पहिलं षटक पाहूया कोणता गोलंदाज हाता होतोय. 2 आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मल्हार त्याच्यासोबतच नॉन स्ट्रायकिंग रूटला आहे मॅन फ्रॉम पनवेल प्रसेनजित. गोलंदाजी मार्कवर यश राणे. चांगली फलंदाजी केली, आक्रमक फलंदाजी केली. यशच्या माध्यमातून चांगले फटके पाहायला मिळाले. या ठिकाणी मात्र आता गोलंदाजी करावी लागणार आहे. 103 धावांचं लक्ष.
एक भव्य दिव्य टार्गेट सेट केला. या अगोदरची मॅच आपण जर पाहिली साईबाल मित्रमंडळ सुभाष नगर त्यांच्या विरुद्ध मंथन 11 बँड्रा या दोन संघांमध्ये मॅच झाली. त्याने देखील 85 धावांचं लक्ष्य चेस केलं गेलं मंथन 11 कडून आणि त्यानंतर आणखीन एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 102 धावा 6 षटकांमध्ये. आता पाहूया रन चेस कशा प्रकारे होतो. आक्रमण नक्कीच करावं लागणार आहे. प्रत्येक चेंडूवर हल्ला करावा लागणार आहे. आकुटप्या चेंडू होता. या साईडला मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावेने मात्र संघाचं खातं उघडलं जातं या ठिकाणी. नक्कीच मल्हारवर आक्रमण केलं होतं यश यांनी. आता पाहायचंय यशच्या विरुद्ध कशा प्रकारची फलंदाजी करतोय. लॉफ केल्या चेंडूला हवेत चेंडू एलिव्हेशन मिळालं. पाहायचंय चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. आणि क्रिकेटमध्ये आणि अशा प्रकारचे छोटे छोटे बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. मल्हार विरुद्ध चांगली फलंदाजी केली होती यशनी. या ठिकाणी मात्र आक्रमक सुरुवात केली मल्हारने देखील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून. आणि नक्कीच कुठेतरी मोठी धावसंख्या आहे. मोठ्या धावसंख्येला पाठलाग करतो तर कुठेतरी असं आक्रमण दाखवणं खूप गरजेचं आहे. पोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट होतं या स्पर्धेचं. उलटा चेंडू होता. या ठिकाणी मात्र स्लिप्सच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव मात्र मिळते. स्लोवर चेंडू होता. या ठिकाणी मात्र थोडासा लांब टाकाय चेंडू. नो बॉलचा इशारा होता पंचांकडून. त्यासोबतच अतिरिक्त एक धाव आणि मला वाटतं फ्री हिट देखील असेल या चेंडूवर. पिचच्या बाहेर गेला चेंडू. पंचांशी वाद घालायचा नाही आहे. सुमित डिसिजन काय. नो बॉल फ्री हिट. फ्रीड आहे तो त्याला त्याच्या प्लेअरला सांगतोय फ्रीड आहे. फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ केला चेंडूला. एलिव्हेशन जबरदस्त आहे. पाहायचं चेंडू जाईल 6 धावांसाठी. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते मल्हारच्या बॅट मधून. षटकार.
धावसंख्या 22 झाले. चेंडू झाले ते 4 चेंडू. धावसंख्या 22. कार्पेटचा चेंडू जातोय लॉंगनच्या क्षेत्रक्षण दुपारपर्यंत धावत येऊन चेंडू गॅदर करेल. थ्रो करतोय. 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवर 24. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. या ठिकाणी वेगाने चेंडू निघून जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24. पाच षटकांमध्ये 79 धावांची आवश्यकता आहे. 79 टू विन. तारीख त्यांनी लोकांनी अंडरची ठेवली आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गोलंदाज मार्कवर गोलंदाज बंड्या प्रथमेश मॅन फ्रॉम शिवडी. 2-3 तारीख आहे. 2-3 तारीख. फुलटा चेंडू होता या ठिकाणी पाहायचं. लॉफ्ट केल्या चेंडूला मिड ऑफ फिनिशिंग चेंडू जाईल. 1 धाव पूर्ण होते. प्रसंजीचा खातं उघडतं एका धावेने. मल्हार पुन्हा लॉफ्ट केल्या चेंडूला. या ठिकाणी मात्र एलिव्हेशन मिळालं आणि मला वाटतं चेंडू हवेतच होता आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. या ठिकाणी 1 धाव मात्र मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते ती 26 या धावसंख्येवर. जयेश तू जायचं नाही या बॉल आणायला. स्लोवर चेंडू होता. पूल केला जातो या ठिकाणी. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडू फील्ड करतोय थ्रो करतोय तोपर्यंत 1 धाव मात्र मिळते. पाय थोडासा सरकलाय. नक्कीच आज दिवसभर पाहिलं तर गोलंदाजांना थोडीशी हीच काळजी घ्यायची आहे. गोलंदाजी करताना पाय थोडंसं सरकतोय. बॉलिंग रेशन त्या दरम्यान एक बिमर स्वरूपाचा चेंडू होता. डिक्लेअर झोन मध्ये जाईल. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. पुन्हा एकदा फ्री हिट पाहायला मिळते. या फ्री हिटचा फायदा आता कितपत घेतला जातो हे पाहावं लागणार आहे. आणि कुठेतरी मोठे फटके या ओव्हरमध्ये आले नाहीत अजूनही. तर या चेंडूवरती मोठे फटके येण्याची खूप गरज आहे. जर 103 धावा तुम्हाला करायची असतील तर मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे.
29 29 झाले धावसंख्या. फ्री हिट लॉफ केला. या ठिकाणी मला वाटतं चेंडू जाईल. फ्रीड आहे. धावसंख्या झाली 32. एक चांगलं षटक आपण म्हणू शकतो पाहायला मिळतं प्रथमेश याच्याकडून. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मल्हार पहिल्या षटकात आक्रमण, त्यानंतर थोडीशी शांत पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये. व्हेरिएशन भरपूर केलं गेलं. अकुटला चेंडू होता, याचा फायदा मात्र नक्कीच घेतला. आतापर्यंत ते षटक चांगलं चालू होतं. शेवटच्या चेंडूवर मात्र खराब चेंडू, त्याचा फायदा फलंदाजाने घेतला. धाव संख्या झाली ती 38. मल्हार 9 चेंडू 29 धावांवर खेळी करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38. शेवटचे अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. पाहायचंय गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज येतोय. शशांक कळसे सर्वांचे लाडके, एक युवा खेळाडू बँड्रा कॉलनी मधील, ज्याच्याकडे कला आहे यॉर्कर टाकण्याची. तर पाहायचंय या कलेचा ते कितपत वापर करतायत प्रसेनजीत समोर. वन ऑफ द बेस्ट बॉलर, यंग टॅलेंट आपण म्हणू शकतो बँड्रा मधला शशांक. आता पाहायचंय कशा प्रकारची गोलंदाजी करतो. त्याच्याकडे अशी कॅपॅसिटी 6च्या 6 चेंडू तो यॉर्कर टाकू शकतो. पण या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रथमेशनी गोलंदाजी केली होती, शेवटचा चेंडू खराब जरी असला त्याआधी चांगली गोलंदाजी झाली. 103 धावांचं लक्ष आहे. शशांकचं ही षटक खूप महत्वाचं आहे. वेगाने टाकला चेंडू होता, लॉफ्ट केलाय, पूल केला जातोय. पाहायचंय मला वाटतं चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रात. डिक्लेअर झोन चेंडू जातोय. 1 धाव मात्र मिळते. जबरदस्त गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे शशांक. वेगाने टाकला चेंडू, या ठिकाणी मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत चेंडू मिड विकेट चेंडू फील्ड होईल. 1 धाव मात्र मिळते. बावीस चेंडू, अजूनही 63 धावांची आवश्यकता आहे. 63 टू विन इन 22 डिलिव्हरीज. आणि कुठेतरी एक मोठी धावसंख्या आहे. मला वाटतं जवळजवळ अजूनही त्याला फटकेबाजी करावी लागेल. मल्हार ज्या रिदम मध्ये फलंदाजी करतो त्याच रिदम मध्ये फलंदाजी केली पाहिजे त्यांनी. वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. वाईड बॉलचा इशारा आहे पंचांकडून.
नक्कीच गोलंदाजीची त्यांची ऍक्शन जर पाहिली थोडीशी वेगळी आहे. पुन्हा एकदा जबरदस्त हिट पाहायचं या ठिकाणी चेंडू जाईल 6 धावांसाठी. मल्हार ऑन फायर. काय फलंदाजी करतोय आणि शशांक सारख्या गोलंदाजाला षटकार मारणं खूप कठीण असतं, पण त्याला देखील तो षटकार मारतो म्हणजे त्याला नक्कीच चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. बिमर चेंडू होता या ठिकाणी. नो बॉलचा इशारा येतोय. बिमर स्वरूपाचा चेंडू होता या ठिकाणी. नो बॉलचा इशारा येतोय. 2 अतिरिक्त धावा नक्कीच मिळतील आणि फ्री हिट देखील असेल. धावसंख्या झाली ती 49. पूल करण्याचा हवे चेंडू पाहायचं. यश राणे झेल खाली. वॉट कॅच. फ्री हिट होता पण 2 धावा. कॅच चांगलं होतं, जबरदस्त कॅच होती, पण फ्री हिट असल्या कारणाने 2 धावा मात्र मिळतील. आणि पावसाचं पुढे एकदा आगमन झालेलं आहे. बॉलरचे स्लिप होतोय तिथे. आपण वाचलो. पाहिजे भावन. चालू होते ना आपली. वेगळ्या लागेल चेंडू बॅटची कडा घेतली गेली. 1 धाव मात्र मिळत आहे. एका धावावर समाधान मानावं लागणार आहे. वेगळं लागलं चेंडू होता या ठिकाणी मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातो. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये. अजूनही मॅजिक ओव्हर बाकी आहे. थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. मॅजिक ओव्हर मध्ये जेवढी धावसंख्या करेल फलंदाज तेवढी ती डबल होणार आहे.
विकेट फक्त द्यायची नाही आहे. जर तुम्ही 6 चेंडूंमध्ये 10 धावा केल्या तर 20 धावा होईल. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. पाऊस आहे पण काही होऊ शकतं. पाहायचं बॅट्समॅनवर डिपेंड आहे. 4थी की 5वी ओव्हर घेत आहेत ते, हे पाहावं लागणार आहे. मॅजिक ओव्हर पाहायचं 4थी ओव्हर की 5वी ओव्हर, कोणती ओव्हर मॅजिक ओव्हर घेत आहेत. त्याला तर फुटबॉल दिसतोय तो नॉट स्ट्राईकवाला मल्हारला ऑलरेडी मारतो. ते लोकांनी मॅजिक ओव्हरला 38 झाले ना. किती झाले? 38 डेड बॉल. 38 झाले ना. तेव्हा 102 आले. हवे चेंडू पाहायचं नो मॅच लँडवर नक्कीच चेंडू जाईल या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसऱ्या वेळेला प्रयत्न केला जातो का पाहावं लागणार आहे. नाही ना बॉल निघतोय आता. नाही पण निघतोय आता. वेगाने टाकला चेंडू या ठिकाणी. आता स्पीड व चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा प्लस पॉईंट, थोडासा फायदा झालाय पावसाचा, तो म्हणजे शंभू विलन संघाला. खाली बॉल सोडायचे ऑटोमॅटिक बॉल जाईल. जोरात टाकायला गेला ना बेवटला. बोललो ना नाही भेटणार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा आपण जर पाहिलं प्रेशर फलंदाजावर राहील. नक्कीच एक चांगलं षटक हाताळलं जातं यश कारंडे. वॉटर स्ट्रोक नो बॉलचा इशारा होता पंचांकडून. +6-7 धावा या ठिकाणी मिळतील. त्यासोबतच फ्री हिट देखील असेल. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे. धाव संख्या झाली ती 65. वाद करायचा नाही आहे विनंती करतो तुम्हाला. नो आहे. नो आहे बोल इथे अंपायर बोलतो. दिसतोय इकडनं नो बिमर. वाईट बॉलचा इशारा. फ्रीड मात्र कंटिन्यू आपल्या पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 62. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे.
वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झाली 63. 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडू 40 धावा. मॅजिक ओव्हर एक महत्वपूर्ण ठरणार आहे. बॅटची कडा डिक्लेअर झोन चेंडू. 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता. मॅजिक ओव्हर. तर डायसी ओव्हर आपण म्हणू शकतो आपल्या पाहायला मिळेल आता, कारण की 39 पाहिजे आणि नक्कीच जे त्यांच्या मॅजिक ओव्हर मध्ये आले होते 38 धावा त्यासाठी त्यांना चेस करावे लागतील. अजूनही 2 मला वाटतं शतक शिल्लक आहेत. मॅजिक ओव्हर आहे. 13 रन पर ओव्हर आहे म्हणजे मॅजिक ओव्हर मध्ये 13 मारले 26 होणार. किती बॉल 17 चेंडू 44 धावांवर फलंदाजी करतो मल्हार. या स्पर्धेतील शतक जरूर झालं संघाचं, पण आपलं वैयक्तिक अर्धशतक या स्पर्धेतील होते का हे पाहावं लागणार आहे. पहिलं अर्धशतक असेल या स्पर्धेतील. या अगोदरच्या मॅच मध्ये गणेश डेटेच्या बॅटमधून 43 धावा आल्या. गौरेश पूल करण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. विकेट नाही गेली तर गौरेश मॅन फ्रॉम प्रभादेवी. तीन थोडा लांब आहे. लावलाच नाही त्यांनी हा काय. एक सोरटी धाव आपण म्हणू शकतो आपल्या पाहायला मिळते. मल्हार वैयक्तिक 44 धावांवर फलंदाजी करतोय. सतरा चेंडू 44. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. त्या दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्किडचा चेंडू पुन्हा एकदा. गौरेश अप्रतिम लाईन अँड लेंथ हीच खासियत आहे गोलंदाजी. आणि एक आपला एक्सपिरियन्स गोलंदाज वापरणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारचे जेव्हा षटक असतात, मॅजिक ओव्हर असू दे, डबल ट्रबल, एक्सपिरियन्स गोलंदाजी करणं खूप शरीराचा वेध घेतलाय. लागला का बघायचंय. 7 बॉल डॉट आले. हा बॉल आला ना 21 वर मॅच चांगली टाकतोय ना. गौरेश अप्रतिम गोलंदाजी केली आहे. हा 6 आला असं मॅच मध्ये होतं. दोन धावा. आता आपण स्कोर बघूया. सहा चेंडू
आणि 29 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली 74, 74. आणि इथे किती 6 चेंडू 29 धावा. वैयक्तिक 47 धावांवर फलंदाजी करतोय मल्हार. जबरदस्त बॅटिंग केले दोन्ही फलंदाजाने. पाच चेंडू 29 धावांची आवश्यकता. जातो चेंडू पाहायचा. एक डाव पूर्ण केला. दुसऱ्या प्रयत्न केला जातो का पाहावं लागेल. यश 22 चेंडू 48 धावा. मला वाटतं मल्हारने आपली हाफ सेंचुरी पूर्ण करून घ्यावी या मॅच मध्ये, कारण की चांगली फलंदाजी केली. डिझर्व करतो तो अर्धशतक. आणि कुठेतरी पावसाचा एक वेगळा रोल होता या मॅच मध्ये. पाऊस जर आला नसता तर कदाचित आपले एक लेवल टू लेवल मॅच पाहायला मिळाली असती. नवीन फलंदाज चिराग. दिली पाहिजे हलक्यात खेळू काढलाय. नक्कीच पायचं 48 धावांवर फलंदाजी करतोय. एक औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. मॅच जरी ते जिंकू शकत नाही, पण मात्र अप्रतिम फलंदाजी केली मल्हारने. कौतुक केलं पाहिजे त्याचं. लॉफ्ट केला चेंडूला. हवे चेंडू पाहायचं. नो मॅच लाईन चेंडू जाईल आणि आपलं अर्धशतक पूर्ण करतोय मल्हार. टाय झाला पाहिजेत. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आलंय मल्हारच्या बॅट मधून. एक युवा खेळाडू आहे. 23 चेंडूंमध्ये आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली त्यांनी. आणि अप्रतिम फलंदाजी अर्धशतक. सेकंड टाळ्या वाजवतात पुन्हा एकदा या खेळाडूसाठी. आणि मल्हारला गणेश देटे यांच्याकडून स्पोर्ट्स मेक्सचा टी शर्ट आहे. अप्रतिम फलंदाजी केली आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या इनिंग मध्ये जवळजवळ 102 धावा आणि या इनिंग मध्ये मला वाटतं आणि 79 धावा.
79 धावा केल्या त्या म्हणजे 7 स्टार संघाने. अप्रतिम मॅच पाहायला मिळाली. पाऊस जर आला नसता तर थोडीशी जवळ आली असती मॅच.